नमस्कार मित्रांनो, सुनील शिंदे फॉर्म फिलिंग मास्टर या माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। मी सुनील शिंदे आपल्यासाठी पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनाचा। मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचं वेबसाईट पोर्टल सुरू झालेलं आहे। तर मित्रांनो, त्या वेबसाईट वरती जाऊन आपल्याला ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे। तर मित्रांनो, ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर प्रत्येक पात्र महिलेस 1500 रुपये प्रति महिना मिळणार आहे। तर मित्रांनो, त्यासाठी संपूर्ण ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा व त्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे, त्यानंतर त्यासाठी अटी काय आहेत, डॉक्युमेंट्स कसे अपलोड करायची याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओद्वारे बघणार आहोत। तर मित्रांनो, आपण जर माझ्या युट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर माझ्या युट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। तर चला मित्रांनो, आता आपण व्हिडिओ सुरू करूया। तर मित्रांनो, या ठिकाणी गुगल मध्ये लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov.in असे टाईप करायचे आहे आणि इंटर द्यायचं आहे। इंटर दिल्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov.in ही वेबसाईटची लिंक आहे। तर या वेबसाईटच्या लिंक वरती क्लिक करायचे। क्लिक केल्यानंतर आता आपली वेबसाईट ओपन झालेली आहे। तर मित्रांनो, वेबसाईट ओपन झाल्यानंतर या ठिकाणी होम पेजला योजनेची माहिती दिलेली आहे। तर सुरुवातीला ती माहिती आपण वाचून घ्यायची आहे। तर यामध्ये कागदपत्र आहे, त्यानंतर या ठिकाणी योजनेचे उद्दिष्ट दिलेले आहेत। तर राज्यातील महिला व मुलींना पुरेशा सोयी सुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मितीस चालना देणे, त्यांचे आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे, राज्यातील महिला स्वावलंबी व आत्मनिर्भर करणे, राज्यातील महिलांना व मुलींना सशक्तीकरणास चालना देणे, महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा करणे हे योजनेचे उद्दिष्ट आहे। आणि योजनेचे स्वरूप प्रत्येक पात्र महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या सक्षम बँक खात्यात डीबीटी द्वारे दरमहा 1500 रुपये इतकी रक्कम दिली जाणार आहे। तर मित्रांनो, ऑनलाईन ही रक्कम खात्यावरती येणार आहे। त्यानंतर योजनेचे लाभार्थी तर महाराष्ट्र राज्यातील 21 ते 65 या वर्ष वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला। पात्रता काय आहे? महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक, राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला, किमान वयाची 21 वर्ष पूर्ण झालेली असावी व कमाल वयाची 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत। लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे। तर मित्रांनो, अशा पद्धतीने ही योजना आहे। तर योजनेचे अर्ज करण्याची लास्ट डेट ही 31 ऑगस्ट 2024 आहे। त्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी आवश्यक कागदपत्रे, तर या ठिकाणी त्यावरती क्लिक केल्यानंतर यामध्ये आधार कार्ड, अर्जामध्ये आधार कार्ड प्रमाणे नाव नमूद करायचं आहे। त्यानंतर अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमासाईल सर्टिफिकेट पाहिजे। तुमच्याकडे जर डोमासाईल सर्टिफिकेट नसेल तर महिलेचे 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड, 15 वर्षापूर्वीचे मतदार ओळखपत्र किंवा बर्थ सर्टिफिकेट म्हणजे जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला यापैकी कोणते एक डॉक्युमेंट्स लागणार आहे। त्यानंतर महिलेचा जन्म परराज्यातील असल्यास पतीचे 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड किंवा 15 वर्षापूर्वीचे मतदार ओळखपत्र, जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला किंवा डोमासाईल यापैकी कोणतेही एक। त्यानंतर वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा कमी असणे आवश्यक आहे। पिवळे अर्थात केसरी शिधापत्रिका असल्यास उत्पन्न प्रमाणपत्राची आवश्यकता नाही। म्हणजे आपल्याकडे जर इन्कम सर्टिफिकेट नसेल परंतु आपल्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल तरी ते चालणार आहे। शुभ्र शिधापत्रिका असल्यास किंवा कोणतीही शिधापत्रिका नसल्यास वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापर्यंत असल्याचे प्रमाणपत्र आवश्यक आहे। तुमच्याकडे जर रेशन कार्ड नसेल किंवा सफेद रेशन कार्ड असेल शुभ्र, तर त्याऐवजी तुम्ही 2.5 लाखापर्यंत उत्पन्नाचा दाखला काढायचा आहे। त्यानंतर नवविवाहितेच्या बाबतीत, तर नवीन लग्न झालेल्या विवाहितेच्या रेशन कार्डवर तिच्या नावाची नोंद नसल्यास विवाह प्रमाणपत्र असलेल्या अशा नवविवाहितेच्या पतीचे रेशन कार्ड हेच उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य धरण्यात येईल। तसेच बँक खाते तपशीलला आपलं आधार कार्ड लिंक असणे गरजेचं आहे। आणि त्यानंतर आपल्याला लाभार्थी महिलेचं हमी पत्र लागणार आहे आणि एक पासपोर्ट साईज फोटो लागणार आहे। अशा पद्धतीने कागदपत्र लागणार आहे। मित्रांनो, ही सर्व माहिती वाचून झाल्यानंतर आता आपल्याला
रजिस्ट्रेशन करायचं आहे तर या ठिकाणी अर्जदार लॉग इन वरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी तुम्ही अगोदरच रजिस्ट्रेशन केलेलं असेल तर या ठिकाणी तुम्ही मोबाईल नंबर आणि पासवर्ड कॅप्चा टाकून लॉग इन करायचे आणि तुम्ही जर नवीन युजर असाल, फर्स्ट टाइम रजिस्ट्रेशन करत असाल तर या ठिकाणी क्रिएट अकाउंट वरती क्लिक करायचंय. त्यानंतर या ठिकाणी मित्रांनो फुल नेम ॲज पर आधार म्हणजे महिलेने आधार कार्ड वरती जसं नाव आहे तसं पूर्ण नाव टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे. त्यानंतर पासवर्ड टाकायचा आहे. पासवर्ड टाकल्यानंतर या ठिकाणी पुन्हा एकदा कन्फर्म पासवर्ड करून घ्यायचा आहे. त्यानंतर डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायची आहे. आपला जो जिल्हा आहे तो जिल्हा सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर तालुका सिलेक्ट करायचा आहे. तालुका सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी तुमच्या तालुक्यातील गावांची लिस्ट दिसते, त्यापैकी आपल्या गावात सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर म्युनिसिपल कॉर्पोरेशन किंवा काउन्सिल, तर तुमची नगरपालिका कोणती आहे ती नगरपालिका सिलेक्ट करायची आहे. तर यामध्ये तुमच्या तालुक्याच्या नगरपालिका आहे. समजा तुमच्या तालुक्याला नगरपालिका नसेल तर या ठिकाणी नॉट ऍप्लिकेबलचा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर ऑथराइज पर्सन मध्ये जनरल वुमन, अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक, वार्ड ऑफिसर, सेतू सेंटर, आशा वर्कर, गव्हर्नमेंट सर्व्हिस सेंटर, सुपरवायझर, चीफ वर्कर असे ऑप्शन आहेत. त्यामध्ये आपण जर सामान्य महिला असाल म्हणजे जनरल वुमन असाल तर जनरल वुमन हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर ऍक्सेप्ट टर्म्स अँड कंडिशन वरती टिक करायचं आहे आणि या ठिकाणी कॅप्चा टाकून घ्यायचा आहे. कॅप्चा टाकल्यानंतर या ठिकाणी साइन अप वरती क्लिक करायचंय. त्यानंतर आपल्या मोबाईल वरती ओटीपी येतो, तो ओटीपी या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी व्हेरीफाय ओटीपी मध्ये आपला 4 अंकी ओटीपी टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी कॅप्चा टाकायचा आहे आणि व्हेरीफाय ओटीपी वरती क्लिक करायचंय. त्यावरती क्लिक केल्यानंतर आता आपलं लॉग इन सक्सेसफुल झालेलं आहे. तर लॉग इन सक्सेसफुल झाल्यानंतर या ठिकाणी आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि पासवर्ड टाकून कॅप्चा टाकून लॉग इन करायचा आहे. तर मित्रांनो या ठिकाणी लॉग इन करताना मोबाईल नंबर टाकायचा आहे. त्यानंतर आपण जो पासवर्ड टाकलाय तो पासवर्ड टाकून घ्यायचा आहे आणि या ठिकाणी कॅप्चा टाकून घ्यायचा आहे. आणि कॅप्चा टाकल्यानंतर या ठिकाणी लॉग इन या बटनावरती क्लिक करायचंय. त्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो आता आपलं लॉग इन झालेलं आहे. तर या ठिकाणी सुरुवातीला ऍप्लिकेशन ऑफ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना वरती क्लिक करायचं आणि या ठिकाणी आधार नंबर आपला टाकून घ्यायचा आहे. आधार नंबर टाकल्यानंतर या ठिकाणी सेंड ओटीपी वरती क्लिक करायचे. त्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपला आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती ओटीपी जातो. तर या ठिकाणी थोडा सर्व्हरचा प्रॉब्लेम आहे. तर मित्रांनो आपल्या मोबाईलवरती जो ओटीपी आला आहे तो ओटीपी या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. मित्रांनो ओटीपी येण्यासाठी आपल्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं आहे. या ठिकाणी ओटीपी टाकल्यानंतर व्हेरीफाय ओटीपी वरती क्लिक करायचं. तर मित्रांनो या ठिकाणी व्हेरीफाय ओटीपी वरती क्लिक केल्यानंतर आता आपला ओटीपी व्हेरीफाय झालेला आहे. त्यानंतर मित्रांनो आता या ठिकाणी रजिस्ट्रेशन फॉर्म मध्ये वुमन्स फुल नेम ऑटोमॅटिकली आलेला आहे आधार कार्ड प्रमाणे. त्यानंतर आता या ठिकाणी आपल्याला फादर नेम टाकून घ्यायचा आहे किंवा महिला जर विवाहित असेल तर पतीचे नाव टाकून घ्यायचे आहे. तर मित्रांनो या ठिकाणी महिलेचे आधार कार्ड प्रमाणे नाव आलेलं आहे. त्यानंतर आपल्याला पतीचे किंवा वडिलांचे नाव टाकायचे. पण यामध्ये मित्रांनो तुम्हाला जर इंग्लिश मध्ये फॉर्म भरायचा असेल तर या ठिकाणी इंग्लिशचा ऑप्शन आहे आणि मराठीमध्ये भरायचा असेल तर मराठीचा ऑप्शन आहे. तुम्ही कोणत्याही पद्धतीने फॉर्म भरू शकता. तर यामध्ये या ठिकाणी वडील किंवा पतीचे नाव, तर या ठिकाणी तुम्ही विवाहित असेल तर पतीचे नाव टाकायचे आणि अविवाहित असेल तर वडिलांचे नाव टाकायचे. या ठिकाणी मी पतीचे सिलेक्ट केला आहे. त्यानंतर या ठिकाणी पतीचे नाव टाकायचे. त्यानंतर महिलेचे लग्नापूर्वीचे नाव टाकून घ्यायचंय. त्यानंतर या ठिकाणी वैवाहिक स्थिती, आपण विवाहित असेल तर विवाहित, अविवाहित असेल तर अविवाहित सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर जन्मदिनांक ही ऑटोमॅटिकली आलेली आहे आधार कार्ड नुसार. त्यानंतर या ठिकाणी आपण महाराष्ट्रात जन्माला आला आहात का तर या ठिकाणी होय वरती टिक करायचं आहे.
त्यानंतर या ठिकाणी आधार कार्ड नुसार अर्जदाराचा पत्ता ऑटोमॅटिकली आलेला आहे, कारण की हा डेटा आधार कार्ड फिट केलेला आहे, म्हणजे आधार कार्ड नुसार या ठिकाणी आलेला आहे. त्यानंतर या ठिकाणी जिल्हा निवडायचा आहे, तुमचा जिल्हा टाकायचा आहे. जिल्हा टाकल्यानंतर या ठिकाणी तालुका टाकायचा आहे. तालुका टाकल्यानंतर या ठिकाणी ऑटोमॅटिकली तुमच्या तालुक्यातील गावांची लिस्ट या ठिकाणी दिसणार आहे, त्यामधून आपलं गाव सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी महानगरपालिका किंवा नगरपालिका, तर या ठिकाणी तुमच्या तालुक्याची नगरपालिका किंवा नगर परिषद किंवा महानगरपालिका असेल तर त्याचा ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे, आणि नसेल तर तुम्ही या ठिकाणी लागू नये हा ऑप्शन सिलेक्ट करू शकता शेवटचा. त्यानंतर मतदारसंघ, तर यामध्ये सर्व जिल्ह्यातील मतदारसंघ दिलेले आहे, विधानसभा मतदारसंघ. तर यामध्ये तुमचा जो जिल्हा आहे, समजा नाशिक जिल्हा आहे, तर नाशिक जिल्ह्यातले सर्व विधानसभा मतदारसंघांची लिस्ट एका खाली एक आहे. त्यापैकी आपला जो तालुका आहे तो तालुका या ठिकाणी आपण सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे. मोबाईल नंबर टाकल्यानंतर शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेत आहात का, तर या ठिकाणी तुम्ही जर दुसऱ्या योजनेचा लाभ घेत असाल 1500 रुपयापेक्षा कमी ती रक्कम असेल तर होय म्हणायचंय, अदरवाईज इतर वेळी नाही म्हणायचे, तुम्ही कोणत्या योजनेचा लाभ घेत नाही. त्यानंतर अर्जदाराचे बँक खाते असलेल्या बँकेचा तपशील, तर मित्रांनो या ठिकाणी बँकेचे पूर्ण नाव टाकायचे, ते व्यवस्थित आपल्या पासबुक वरती दिलेलं आहे त्या पद्धतीत टाकायचे. त्यानंतर बँक खातेधारकाचे नाव टाकून घ्यायचंय. त्यानंतर बँक खाते क्रमांक व्यवस्थित बघून टाकायचे आपल्या पासबुक नुसार. त्यानंतर बँक खाते क्रमांकाची पुष्टी करा, पुन्हा एकदा कन्फर्म करून घ्यायचं आहे. त्यानंतर IFSC कोड टाकायचा. तर मित्रांनो बँकेचा IFSC कोड हा आपल्या पासबुक वरती दिलेला असतो, प्रिंट होऊन आलेला असतो, तिथून बघायचा आहे. तुम्हाला तिथे जर सापडला नाही तर तुम्ही ऑनलाईन गुगलला पण त्या बँकेचा IFSC कोड सर्च करू शकता. त्यानंतर आपले बँक खाते आधारशी जोडले आहे का, या ठिकाणी होय वरती टिक करायचं. तर मित्रांनो लक्षात असू द्या, याचे पैसे हे DBT पोर्टल मार्फत येणार आहे, त्यामुळे यामध्ये ऑनलाईन पैसे येणार असल्यामुळे बँकेत ज्यांचे आधार कार्ड लिंक आहे अशाच महिलांना याचे पैसे मिळणार आहे. त्यामुळे आपण आपले बँक खाते आधारशी लिंक करून घ्यायचे आहे. तुमचं जर आधार कार्ड बँकेत लिंक नसेल तर तुम्ही ते बँकेत जाऊन तो फॉर्म भरून व आधार कार्ड देऊन लिंक करून घ्यायचा आहे. या ठिकाणी होय वरती टिक करायचे. त्यानंतर आता आपल्याला डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे. तर मित्रांनो डॉक्युमेंट्स अपलोड करताना ते तुमचे JPG फॉर्मॅटमध्ये पाहिजे किंवा PNG PDF फॉर्मॅटमध्ये असला तरी चालणार आहे. पण त्याची साईज ही कमीत कमी 50 KB आणि जास्तीत जास्त 5 MB पर्यंत पाहिजे. तर या ठिकाणी आता आपल्याला आदिवासी प्रमाणपत्र म्हणजे डोमासाईल सर्टिफिकेट, जन्म प्रमाणपत्र म्हणजे बर्थ सर्टिफिकेट, शाळा सोडल्याचा दाखला, 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड किंवा 15 वर्षापूर्वीचे मतदान ओळखपत्र, अशा 5 डॉक्युमेंट पैकी एक डॉक्युमेंट कोणते आपल्याला लागणार आहे. तुमच्याकडे डोमासाईल असेल तर डोमासाईल अपलोड करायचे, जन्माचा दाखला असेल तर तो अपलोड करा, शाळा सोडल्याचा दाखला असेल तो अपलोड करा, किंवा रेशन कार्ड किंवा मतदान ओळखपत्र. या ठिकाणी माझ्याकडे शाळा सोडल्याचा दाखला आहे म्हणून मी तो अपलोड करतो. या ठिकाणी मी अपलोड वरती क्लिक केला आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर आपलं कॉम्प्युटरमध्ये ज्या ठिकाणी आपले डॉक्युमेंट सेव्ह करून ठेवले आहे त्या ठिकाणी त्या पाथला जायचं आहे, आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर ती फाईल सिलेक्ट करायची आहे. तर या ठिकाणी मी LC सिलेक्ट केला आहे, शाळा सोडल्याचा दाखला सिलेक्ट केला आहे आणि अपलोड बटनावरती क्लिक केलं. या ठिकाणी फाईल अपलोडेड सक्सेसफुली असा मेसेज आलेला आहे. तो मेसेज आल्यानंतर या ठिकाणी आपण व्ह्यू फाईल मध्ये जाऊन आपण जे डॉक्युमेंट अपलोड केलं आहे ते व्यवस्थित आहे की नाही ते बघून घ्यायचं आहे. तर मित्रांनो लक्षात असू द्या की डॉक्युमेंट अपलोड करताना व्यवस्थित अपलोड करायचे, एकदम क्लिअर फोटो काढायचे आहे डॉक्युमेंटचे मोबाईल मध्ये आणि तेच अपलोड करायचे, नाही तर आपला फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो. त्यानंतर आता तुमच्याकडे केसरी किंवा पिवळे रेशन कार्ड आहे का, तर तुमच्याकडे असेल तर होय म्हणायचंय आणि नसेल तर नाही म्हणायचंय. आणि नाही म्हटल्यानंतर तुमच्याकडे जर रेशन कार्ड नसेल तर तुम्ही उत्पन्नाचा दाखला काढून घ्यायचा आहे, आणि उत्पन्नाचा दाखला काढताना तो 2.5 लाखापेक्षा कमी याचा काढून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी तुमच्याकडे केसरी किंवा पिवळे रेशन कार्ड आहे का, तर आपल्याकडे आहे म्हणून मी होय म्हटलंय. होय म्हटल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी लक्षात घ्या, आपल्या रेशन कार्डची पहिलं पेज आणि लास्ट पेज आपल्याला अपलोड करायचं आहे. तर या ठिकाणी समोर केसरी रेशन कार्ड किंवा पिवळे रेशन कार्ड समोरील बाजू म्हणजे पहिल्या पेजची बाजू या ठिकाणी अपलोड करायची आहे. तर या ठिकाणी अपलोड वरती टिक करायचं आहे. टिक केल्यानंतर ही आपली पहिली बाजू आहे. अपलोड झाल्यानंतर फाईल अपलोडेड
सक्सेसफुली असं दाखवत आहे. तर या ठिकाणी जी फाईल अपलोड झाली ती आपण या ठिकाणी बघून घ्यायची आहे. या ठिकाणी आलेलं आहे. तर हे आपलं पहिलं पेज आहे आणि त्यानंतर या रेशन कार्डची मागील बाजू आपल्याला अपलोड करायची, केसरी किंवा पिवळ्या रेशन कार्डची. तर या ठिकाणी मागील बाजू म्हणजे ज्या ठिकाणी आपल्या कुटुंबातील सदस्यांची नावे आहेत ती आपली मागील बाजू असते, तर ती अपलोड करायची आहे. त्यानंतर अर्जदाराचे हमीपत्र अपलोड करायचे आहे. तर मित्रांनो, जे हमीपत्र आहे ते या ठिकाणी पण दिलेलं आहे. आपण डाउनलोड वरती क्लिक करू शकतो. डाउनलोड वरती क्लिक केल्यानंतर आता ते हमीपत्र डाउनलोड होत आहे. तर ते कशा पद्धतीत आहे ते मी आता आपल्याला सांगतो. तर मित्रांनो, या ठिकाणी असे अर्जदाराचे हमीपत्र आहे. तर या ठिकाणी सर्व कॉलमला टिक करून घ्यायचं आहे. हे सर्व वाचून घ्यायचं आहे आणि प्रत्येक कॉलमला टिक करायचं आहे. आणि त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आपली खाली साईन करायची आहे. तर मित्रांनो लक्षात असू दे, या ठिकाणी सर्व हे जे चेक बॉक्स आहे, चौकट आहे, त्या सर्व चौकटला टिक करून घ्यायचं आहे. टिक केल्यानंतर या ठिकाणी तो फॉर्म भरायचा आहे. तिथे आपलं नाव टाकायचंय, सही करायची, टिक करायचंय आणि त्याचा फोटो काढून तो पुन्हा एकदा अपलोड करायचा आहे. तर या ठिकाणी अपलोड वरती क्लिक करायचंय. क्लिक केल्यानंतर जे हमीपत्र आहे ते या ठिकाणी अपलोड करायचंय. अपलोड फाईल सक्सेसफुली असा मेसेज आला आहे. तर या ठिकाणी आपण व्ह्यू फाईल वरती क्लिक करून बघूया आपलं हमीपत्र. तर या ठिकाणी अशा पद्धतीत आपल्याला टिक करून घ्यायचं आहे सर्व ठिकाणी चौकटीत आणि खाली साईन करायची आहे. ठीक आहे. त्यानंतर अर्जदाराचा फोटो. तर या ठिकाणी आपला पासपोर्ट साईज जो फोटो आहे तो अपलोड करायचा आहे. या ठिकाणी अपलोड फोटो सिलेक्ट केला आहे. या ठिकाणी फोटो पण आपला अपलोड झाला आहे. त्यानंतर सर्व डॉक्युमेंट अपलोड झाल्यानंतर या ठिकाणी हमीपत्राचा अस्वीकरण स्वीकारावरती टिक करायचे. तर या ठिकाणी टिक केल्यानंतर ही सर्व माहिती आलेली आहे ती सर्व आपण वाचून घ्यायची आहे आणि त्यानंतर या ठिकाणी स्वीकारावरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर आता आपल्याला आपला फॉर्म सबमिट करायचा आहे. तर मित्रांनो, सर्व डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर या ठिकाणी सबमिट बटनावरती टिक करायचे. त्यावरती टिक केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आपला फोटो आलेला आहे, आधार कार्ड प्रमाणे आपली माहिती आलेली आहे. या ठिकाणी सर्व माहिती व्यवस्थित वाचून घ्यायची आहे. यामध्ये जर काही चुकलं असेल तर आपण त्यामध्ये करेक्शन आत्ताच करू शकतो. तर ही सर्व माहिती बघितल्यानंतर या ठिकाणी आपला बँक अकाउंट नंबर वगैरे व्यवस्थित बघून घ्यायचा आहे आणि त्यानंतर या ठिकाणी आता आपल्याला कॅप्चा टाकून घ्यायचा आहे आणि कॅप्चा टाकल्यानंतर या ठिकाणी सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो, सबमिट करण्यापूर्वी पुन्हा एकदा व्यवस्थित फॉर्म बघून घ्यायचा आहे आणि मग सबमिट बटनावरती टिक करायचं आहे. सबमिट वरती टिक केल्यानंतर आता आपला ऍप्लिकेशन फॉर्म सक्सेसफुली सबमिटेड झालेला आहे. तर मित्रांनो, आपला ऍप्लिकेशन फॉर्म सबमिट झाल्यानंतर यामध्ये यापूर्वी केलेले अर्ज वरती टिक करायचे. तर या ठिकाणी आपला जो अर्ज आहे त्याचा ऍप्लिकेशन नंबर दिसतो आहे आणि इथे ऍप्लिकेशन स्टेटस पेंडिंग दिसतं आहे. तर यामध्ये मित्रांनो आपल्याला जर आपल्या ऍप्लिकेशनचं स्टेटस बघायचं असेल तर आपण लॉग इन करून यामध्ये यापूर्वी केलेल्या अर्जावरती क्लिक करून आपलं स्टेटस आपण बघू शकतो. या ठिकाणी ऍक्शन मध्ये आपला जो फॉर्म भरलेला आहे त्याची माहिती यामध्ये दिसते आणि इथे ऍप्लिकेशन स्टेटस पेंडिंग असं दिसत आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपल्याला हा फॉर्म भरायचा आहे. तर मित्रांनो, तुम्हाला जर फॉर्म भरताना काही क्वेरी येत असेल, काही अडचण येत असेल तर आपण मला कमेंट बॉक्स मध्ये टाकू शकतात. तसेच आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या या व्हिडिओला तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. त्यामुळे तुम्हाला असेच नवनवीन अपडेट भेटत राहतील.